3 धावांचा जर पाठलाग केला. ओ यावेळेस ऑन साईडच्या दिशेने झेलची संधी होती, परंतु यावेळेस अगदी झेल तर घेतला नाही, परंतु डबल संधी क्रिएट करून दिली होती या क्षेत्ररक्षकाने. परंतु थोडीशी तिकडे विकेट किपर कडून थोडीशी फबलिंग पाहायला मिळाली. त्यानंतर एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. आतापर्यंत योगेशाच्या बॅटमधून तो एक संघर्षाचा चौकार आला होता ना, त्यानंतर फक्त एका दुःखाच आपल्याला पाहायला मिळतोय. कुठलाही षटकार न खेळता आतापर्यंत धावफलक जाऊन पोहोचले ते 10 या आकड्यावरती. आतापर्यंत दशरथ याची चांगली गोलंदाजी. आता मोठे फटके खेळावे लागतील दोन्ही फलंदाजाला. आता मात्र बॅटच्या मधोमध सरळ चेंडूला फेकून दिलंय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकाराकरिता 6 धावा. पंचांचा इशारा येतोय. षटकार अगदी जी मोहर उमटली होती या फटक्यावरती, तो फटका अगदी खडे खडे लॉफ केला आणि फलंदाजाची जी स्टाईल आहे ना खडे राहायची, ती अगदी आपल्याला पाहायला मिळाली. आणि तिथे आपल्या बॅटला देखील किस केलं गेलं. त्याला माहिती आहे कोण साथ देईल, तर मात्र ही मात्र फक्त आणि फक्त माझी बॅट. त्यांनी तिला थँक्यू असं म्हणावं लागेल. आता इथे पूर्णपणे हवा काढली आहे मॅचची या षटकाराने, परंतु अजूनही सामना संपला नाहीये. पुन्हा एकदा लॉफ केलाय. यावेळेस चेंडू सीमारेषा पार जाईल का झेल होईल. हो यावेळेस वन बाउंड सीमारेषा पार. सरळ आमच्या खेळाडू कक्षामध्ये सलामी देत असताना चौकार. आता मात्र संघर्षाचा शंखनाद सुरू झाला इथे मैदानाच्या आतमध्ये योगेशाच्या बॅटमधून. अगदी योगेश देखील सांगतोय सामना सोडायला मी देखील तयार नाहीये, शांत बसायला मी देखील संत नाहीये. तो अगदी इथे मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करतोय. लगातार 2 चेंडूवरती एक चौकार षटकार दशरथाच्या गोलंदाजीवरती. फुल टॉस चेंडू होता, परंतु यावेळेस अगदी पंचांचा इशारा येतोय. व्हाईटचा अगदी रिव्ह्यू चेक केला जाईल आणि 4 धावा तर ऑलरेडी आल्यात. पण पाहू शकाल बॉल अगदी निर्धाव चेंडू असेल, परंतु 4 धावा रोखू शकणार नाहीये बाईच्या स्वरूपामध्ये. धावफलक जाऊन पोहोचले. हो पुन्हा एकदा हेलिकॉप्टर फटका खेळायचा होता आणि पंचांचा इशारा देखील येतो इथे. षटक समाप्ती 2 षटक समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 24 या आकड्यावरती. अजूनही 18 चेंडू आणि 79 धावांची गरज. प्रत्येकी षटकामागदी अगदी 25 धावा जमाव्या लागतील. 25 ते 26 धावा जर प्रत्येकी षटकामागे जमाव्या लागतील, म्हणजेच काय तर प्रत्येक षटकामध्ये 4 ते 5 षटकार मारावे लागतील. आणि गोलंदाज देखील तितकाच प्रयत्न करतील कमीत कमी धावा देण्याचा. परंतु रोहित आहे तोपर्यंत सिद्ध होऊ शकतं. या फलंदाजाकडे तितकी ताकद आहे षटकार मारण्याची आणि तो जर खेळपट्टीवरती आहे. हो परंतु अगदी पूर्ण संघर्ष करताना पाहायला दिसतोय आज मैदानावरती. एखादी वेळ असते वाईट, स्वतःला कधी खचून जाऊ नका. पहिला चेंडू निर्धाव आलाय. स्लोवर गतीचा चेंडू. पुन्हा एकदा फसवण्याचं जे काम आहे शंकरने ते केलंय. त्याला माहिती आहे आता मात्र मोठ्या फटक्यांचा अगदी प्रयत्न होईल. मोठ्या फटक्यांचा प्रयत्न जर झाला नाही तर मात्र पुन्हा एकदा सामना हा. हो यावेळेस अगदी बॅटच्या मधोमध. यावेळेस चेंडू सीमारेषा पार ओलांडेल का. यावेळेस नक्कीच 6 धावा मिळतील. रोहित त्याच्या बॅटमधून येतोय पहिला षटकार. त्याच्या बॅटमधून आता मात्र षटकार यायला सुरुवात झाली आहे. खूप वेळानंतर मात्र खूप आणि लेट षटकार आलाय त्याच्या बॅटमधून फायनली. परंतु स्कोर कार्ड अगदी 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. शंकर याचे अजूनही उर्वरित 3 चेंडू असतील तर लगातारचे जर 4 षटकार आले तर मात्र सामन्यामध्ये पकड. आणि हो हा फलंदाज आहे, ही ओळख आहे मात्र या फलंदाजाची. अगदी मी म्हणालो होतो सलामीलाच की या फलंदाजाच्या बॅटमध्ये जर चेंडू आले ना तर हे मोठं आव्हान देखील सोपं होऊ लागेल. आणि ह्या फलंदाजाची ती ओळख आहे. सलामीला येत असताना थोडंसं स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु आता मात्र पूर्णपणे कमबॅक करून दिलंय. आणि मॅच बॉल हवा आहे परत प्रत्येक फलंदाजाला. त्याला माहिती आहे मॅच बॉल आल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल करू शकतो. मॅच बॉलची मागणी होत असताना सरळ मारलेत अगदी 2 रेषेमध्ये. पाहू शकाल तिसरा येईल का. आणि हो यावेळेस अगदी चेंडू सोडून दिला गेलाय आणि वाईटचा इशारा येतोय पंचांचा.
आता मात्र रोहित हा फलंदाज पूर्णपणे लय मध्ये आलाय, कारण त्याला माहिती आहे अगदी धावा तर चेस करायच्यात, धावा हो की नाही हो, परंतु अगदी मी धावांचा डोंगर जो कमी करण्याचा प्रयत्न करेन. त्याला देखील माहिती आहे आपल्या नावाचं अगदी जिंकता आलं नाही तरी छाप देखील नक्कीच सोडता आली पाहिजे. आणि यावेळेस देखील चौकार, बॅक टू बॅक 3 इन अ रो, 2 चौकार, 2 षटकार, 1 चौकार. रोहित आता अगदी धावांचा पाठलाग सुरू केलाय. ही फलंदाजी जर पहिल्या किंवा दुसऱ्या षटकामध्ये थोडीशी जर केली असती ना तर अजूनही मात्र संघ सामन्यामध्ये येऊन पोहोचला असता, परंतु हरकत नाही आहे, कारण तर सामन्याचं शेवटचा चेंडू शिल्लक असेल. रोहितसाठी यावेळेस शेवटचा चेंडू शिल्लक असेल. रोहित अगदी वाईट सोडून दिला. यावेळेस अगदी अतिरिक्त धावा होतील का? यावेळेस 5 धावा, पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक. यावेळेस सामना अगदी रंगू शकतो, कारण तर 5 धावा आल्यात. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते 46 या आकड्यावरती. अजूनही सामना अगदी नेऊ शकतो रोहित आपल्या विजयाच्या दिशेने, कारण तर 46 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या गेल्यात. कारण तर या मैदानावरती 12 चेंडू 40 ते 45 धावा अजूनही चेस होऊ शकतात. आणि यावेळेस हलक्या हाताने कट केला गेलाय. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं जे काम आहे ना ते अगदी ठेवलं गेलंय. त्याला माहिती अगदी जर खेळपट्टीवरती स्थिरावलं तर धावा या 103 धावा देखील थोड्याशा कमी होऊन जातील रोहित या फलंदाजासाठी. ही आणि रोहितसाठी एक पारितोषिक गेलंय आमचे रविदादा गोहिरे यांच्या मार्फत. जर लगातार 3 षटकार लागले तर अगदी 200 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. आमचे रविदादा गोहिरे रायगड नगरचे एक युवा डॅशिंग व्यक्तिमत्व, त्यांच्यातर्फे अगदी 200 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलं आहे. लगातार अगदी 3 षटकार मारले तर 200 रुपयाचं पारितोषिक. पाहू शकाल 47 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या गेल्यात. 12 चेंडू 56 धावांची गरज, परंतु आणि जर 12 चेंडू 56 धावा चेस करून दिल्या तर अगदी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. यावेळेस अगदी फटका खेळला गेलाय, तिकडे क्षेत्ररक्षक नाहीये, सरळ चेंडू निघून जाईल, सीमारेषा पार, चौकार. रोहितची बॅट होती ना ती आता तळपायला सुरुवात झाली आहे मित्रा. आता मात्र खतरनाक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते रोहित याच्या बॅटमधून. जो संघर्ष करतोय ना जो फलंदाज, तो मात्र शेवटच्या क्षणापर्यंत जर राहिला तर 103 धावा देखील कमी पडून जातील. काय कमालीची फलंदाजी करतोय. आता एक बॉल खूप महत्वाचा आहे, त्यामुळे साई गणेशा बळवंत नगर देखील हा संघ देखील विचार करून चेंडू हाताळेल. प्रत्येक चेंडूवरती अगदी फील्डची रचना अगदी चेंज करण्यात येते. यावेळेस पुन्हा एकदा वाईट चेंडू. सातत्याने पंचांचा देखील चांगला इशारा येतोय. पंच देखील आमच्या प्रेक्षकांना देखील मनोरंजन करण्याचं जे काम आहे, आता अगदी मागे काय झालं त्याला विसरून पुढे काय करायचं आहे ती फलंदाजी करतोय. रोहितला माहिती आहे मागच्या षटकामध्ये मी चांगला खेळ केला नाहीये, परंतु आता मी चांगला खेळ करणार. आणि खडे लॉप केलाय. सातत्याने अगदी चांगली फलंदाजी करतोय. आणि रविदादा गोहिरे ओके आता इथे चेक केला जाईल चेंडू. नाही, चेंडू असेल, अगदी फेअर डिलिव्हरी. चेंडू अगदी क्रीज मध्ये लँड झालाय. आणि अजून जर 2 षटकार मारले तर या रायगड नगरचे युवा डॅशिंग व्यक्तिमत्व रविदादा गोहिरे यांच्यातर्फे यावेळेस अगदी चेंडू फिरवलाय, परंतु वाईट चेंडू. यावेळेस अगदी रिव्ह्यूची मागणी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू हलक्या हाताने जे आर अश्विनची जी गोलंदाजी आहे ना त्या पद्धतीने हा चेंडू हाताळला गेला होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही, परंतु रिव्ह्यूची मागणी तर मैदानाच्या आतमध्ये केली जाते. आणि फेअर डिलिव्हरी असेल, पंचांच्या अगदी चॅलेंज केलं होतं. पाहू शकाल यावेळेस अगदी नो चेंडू. यावेळेस आता मात्र पूर्णपणे सुवर्ण संधी असेल. फ्री हिट मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. अजून येणारे काही 9 चेंडूंमध्ये अगदी धावा चेस होऊ शकतात. रोहित फलंदाजी करण्याकरिता आहे तोपर्यंत या सामन्यामध्ये रंगत आहे. यावेळेस अगदी वाईट चेंडू हाताळला गेलाय. पुन्हा एकदा फ्री हिटची संधी लागू असेल. सातत्याने अगदी रोहित हा फलंदाज. आता फ्री हिट पुन्हा एकदा संधी असेल. फलंदाज यावेळेस अगदी बॅटच्या मधोमध. अगदी मी म्हणालो होतो या फलंदाजाची ती ओळख आहे, रॉक अँड टोक.
रोहित मॅन शर्मा. मात्र रोहित शर्माने देखील कालच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली आहे आणि उबाडेवाडीचा हा रोहित मॅन आज मात्र इथे रायगड नगरच्या क्रीडांगणावरती झळकतोय. आता मात्र टीम मीटिंग करावी लागेल. साई गणेशा बळवंत नगर अगदी त्याने सलामीला येत असताना त्यांना वाटलं होतं की अगदी दोन चेंडू शिल्लक असतील आणि 66 धावा 66 विदाउट लॉस. अजूनही 8 चेंडू आणि 37 धावांची गरज. हो यावेळेस समोरच्या दिशेने आता मात्र हा चेंडू निघून जाईल का. हो वॉट अ शॉट. काय कमालीची फलंदाजी. अजूनही काय कमालीची फलंदाजी करतोय रोहित. अगदी अर्धशतकी उंबरट्यावरती खेळून जाईल हा फलंदाज. अगदी मी म्हणालो होतं पहिल्या षटकामध्ये 2 षटकामध्ये जर ती स्ट्रगल करत होता. अजून येणारे काही 7 चेंडू आणि 33 धावांची गरज. जर या चेंडूवरती षटकार आला तर मात्र नक्कीच मजा येईल या सामन्यामध्ये. आणि अगदी काय कमालीची. अगदी पारितोषिक तर मिळालं नाही परंतु या सामना जर जिंकून दिला ना तर आमचे रायगड नगरचे युवा डॅशिंग पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व रविदादा गोहिरे यांच्यातर्फे 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल रोहित आणि योगेश या फलंदाजाला. तू लढ मित्रा आम्ही तुझ्या मागे आहे आणि असंच म्हणतोय जय अंबिका उबाडेवाडी या संघाच्या डगआउट मधून पुन्हा एकदा आवाज. यापुढील होणारा सामना शिवसंघर्ष आवळखेड आणि जय बजरंग गव्हांडे. टॉस करण्याकरिता कॉमेंट्री बॉक्समध्ये दाखल व्हायचे. टॉस का बॉक्स तिकडे आमचे मान्यवर तुमचा टॉस केला जाईल परंतु हा सामन्याकडे पुन्हा एकदा लक्ष लागलं जाईल सर्व प्रेक्षकांचं. आता रोहित एकच सांगत असेल की सिंगल किंवा डबल येऊ मला स्ट्राईकवर येण्याचं खूप गरजेचं असेल कारण 6 चेंडू आणि 27 धावांची गरज. कारण तर पहिल्या 2 षटकामध्ये ज्या अगदी 17 ते 18 धावा होत्या ना त्या षटकामध्ये 30 ते 35 धावा असत्या ना तर या सामन्याचा निकाल काही लागला असतो. मंजिल मिले या न मिले ये तो मुकंदर की बात है लेकिन आप कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. अगदी आनंद सापडत नाही तो निर्माण करावा लागतो. हॅपीनेस इज अ नॉट फाउंड इज अ क्रिएटेड. अगदी चांगला सामना अगदी पाहायला मिळतो आपल्याला आजच्या दिवसामधील 3रा सामना. आणि हा सामना जर जिंकून दिला तर अगदी रविदादा गोयरे यांच्या मार्फत 500 रुपयाचं रोख पारितोषिक. डगआउट मधून जोरदार टाळ्या होत आहे. आमच्या वरिष्ठ नागरिकांचं देखील इथे चांगलं लक्ष लागलं गेलंय. काय खेळतोय मैदानाच्या आतमध्ये रोहित मॅन. उबाडेवाडीचा हा रोहित मॅन पाहायला मिळतोय आपल्याला. कौतुक करावं लागेल तितकं कमी. अगदी मी म्हणालो होतो ह्या धावा अगदी कधी सोप्या होऊन जातील ना अगदी हारो किंवा जिंको किंवा समोरचा देखील म्हणतो की हा कठीण होता. व यावेळेस अगदी नो चेंडू. सामन्यामध्ये पुन्हा एकदा कलाटणी आणि नो चेंडू मध्ये 2 धावा आणि फ्रीट संधी आणि स्ट्राईक एंडला कोण फलंदाज आहे तर ज्या फलंदाजाच्या बॅटमधून सातत्याने चौकार षटकार आले तो फलंदाज. सामना असा पाहायला मजा येते आणि आमच्या वरिष्ठ नागरिक क्रीडा रसिकांचं देखील इथे लक्ष लागलं गेलंय. सर्वांचंच लक्ष ऑनलाईन प्रेक्षक राजा देखील जोडला गेलाय त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. 6 चेंडू 25 धावा आणि येणारे काही 6 चेंडू. पहिला चेंडू फ्री हिटची संधी. समोर रोहित आहे. बॅटच्या मधोमध चेंडू सरळ नेमारेषा पार षटकार. वाह 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 काय कमालीची फलंदाजी. 5 चेंडू 19 धावांची गरज आणि बॅट उंचावायची मित्रा. रोहित अर्धशतक खेळी इथे पाहायला मिळतोय. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारत असताना आजच्या दिवसामध्ये 2रा अर्धशतक आपल्या संघासमोर देखील अगदी जे अर्धशतक खेळला होता ना. आवळखेड या संघाने टॉस जिंकून मात्र प्रथम क्षेत्ररक्षकाचा निर्णय घेतला गेलाय परंतु या सामन्यावरून नजरा आणि नजराच हटत नाहीये प्रेक्षकांच्या. पाहू शकाल व यावेळेस अगदी गोल्डन विकेट मात्र येते खाली. संतोष येतोय जेल होईल का आणि मॅचची गोल्डन विकेट अगदी सोडली आहे तिकडे. अगदी विकेट सॅक्रिफाईस केली जाईल आणि विकेट देखील सॅक्रिफाईस होणार नाहीये कारण माहिती आहे 2 धावा. वाह 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 काय कमालीची. 4 चेंडू 17 धावा. अगदी ओळीने 3 षटकार मारावे लागतील परंतु मित्रांनो सलामीची फलंदाजी आवडली असेल तर रोहितसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सामना काय हो परंतु स्वतः शेवटपर्यंत जिवंत ठेवलाय उबाडेवाडीचा हा एक तारणारा फलंदाज. 4 चेंडू 17 धावांची गरज. हा चेंडू सीमारेषा पार जाईल का परंतु उलटा जेल पकडेल का परंतु 2 धावा तर नक्कीच पूर्ण करेल.
यावेळेस अगदी हो हो हो, काय सामना रंगतोय. आज मात्र पूर्णपणे प्रेक्षकांनी ज्या खेळाडूचा नावाचा जय जयकार होतोय ना, तो सामना इथे मैदानाच्या आतमध्ये रंगला गेला आहे. आणि जर असा सामना असेल ना, तर अगदी समालोचन करण्यासाठी देखील खूपच मजा येते. आणि ते प्रात्यक्षिक सातत्याने ठेवलं गेलं आहे. आणि आयोजन देखील एक भन्नाट आयोजन पाहायला मिळतंय. 3 चेंडू 15 धाव्यांची गरज, डगआउटमधून अगदी टाळ्या. आणि जर हा चेस झाला ना, तर विदाऊट लॉस चेस होईल, कारण तर आतापर्यंत एकही गडी न गमावता इथे धावांचं आव्हान. आता मात्र उबाडेवाडीचा हा किंग, मी म्हटलं होतं मित्रांनो, या खेळाडूकडे क्षमता आहे. आपल्या संघासमोर शंकर याने अर्धशतक झळकावलं होतं ना, त्याच अगदी संघाला चॅलेंज करत अगदी त्याने सांगलं होतं, तू ठोकणार तर आम्ही पण ठोकणार, आली रे आली, आता आमची बारी आली, असंच रोहित सांगतोय. आणि रोहितने स्वतःला सिद्ध केलंय. इथे प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळतंय, पाहू शकाल. व यावेळेस समोरच्या दिशेने खेळला गेलाय. यावेळेस अगदी दोन चेंडू आणि 14 धावा. परंतु मित्रांनो, टाळ्या होऊन जाऊन द्या या फलंदाजासाठी. अगदी विकेट अगदी सॅक्रिफाईस केली आहे, परंतु काय लढलाय मैदानाच्या आतमध्ये. कमालीची फलंदाजी आहे. सातत्यानं मात्र इगतपुरी टेनिस क्रिकेट असोसिएशनने त्याचा फलंदाजीचा जो थाट आहे तो मात्र पाहायला मिळाला असता. अगदी काय कमालीची फलंदाजी सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. अगदी या चेंडूवरती जर 2 धावा आल्या असत्या ना, तर सामन्याचं देखील चित्र बदललं असतं. परंतु थोडीशी निराशा, आणि आता तंबू देखील निराश असेल, कारण तर 2 चेंडू 15 धाव्यांची गरज. या सामन्यामध्ये अगील आता थोडासा चमत्कारच घडू शकतो. व यावेळेस आता पूर्णपणे सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहिली आहे. या चेंडूवरती येतोय अगदी चौकार. परंतु काय सामना रंगला गेलाय मित्रांनो. टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही संघांसाठी, कारण तर 103 धावांचा पाठलाग करत असताना रोहितने चांगली फलंदाजी केली. परंतु आता सामना येऊन पोहोचलाय 11 या आकड्यावरती. रिझल्ट काही लागू दे, परंतु अगदी रोहितने चांगली झुंज दिली, आणि तो झुंजचा एक वाघ तंबूच्या आसऱ्याला जाऊन पोहोचला. 1 चेंडू आणि 11 धावा. बॅटची लिडिंग एज, आणि इथे सामन्यामध्ये इथे पकड बनवली आहे. साई गणेशा बळवंत नगर, हार्ड लक अगदी जय अंबिका उबाडेवाडी. यापुढील होणारा सामना शिवसंघर्ष आवळखेड त्यांच्या विपक्ष असेल जय बजरंग गव्हांडे. चला, शिवसंघर्ष आवळखेड या संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची लढत शिवसंघर्ष आवळखेड त्यांच्या विपक्ष जय